तर नमस्कार मित्रांनो, आज आहे गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता मित्रांनो निघलेलो मी साळेगाव बाजारला, साळेगाव शूट करण्यासाठी. आणि ही जी पाहत आहे, आपण 2 दिवसाखाली नाव विचारलं होतं. आपल्या एका बंधूंनी कमेंट केलेली आहे नाव काय ठेवा म्हणून. तर हिचं नाव महादेवी असं ठेवलेलं आहे आपण. त्या दादाची कमेंट होती महादेवी म्हणून नाव ठेवायचं. तर लाल कारवडीचं आपण महादेवी, आणि ही जी पांढरी हिचं पार्वती नाव ठेवलेलं आहे. ते दोन्ही नाव त्यांनीच कमेंट केलेले. तर आपण त्यांच्या म्हणण्यावरच या दोन्हीचे बी नाव जे आहे ते ठेवत आहेत. पांढऱ्या कारवडीचं पार्वती आणि तिचं महादेवी, आणि हिचं लक्ष्मी. हिचं तर माहिती तुम्हाला. आणि जी बारकी कारवड आहे तिचं बदामी नाव ठेवलेलं आहे. अशीच कमेंट आली ती देखील. तर पाहत आहे मस्त खाती पिती चारा वगैरे. फक्त हिला आता एकदा डिवॉर्मिंग करतो, दंताची गोळी वगैरे चारून डिवॉर्मिंग केली. थोडी भीती, कारण ती जी पांढरी पार्वती ती जरा ॲग्रेसिव्ह आहे, मारती जरा ती जनावराला, आणि माणसाला जवळ येऊ देत नाही ती कोणालाच. म्हणजे मारत नाही, भित्री खूप आहे, माणसाला खूप भीती. आता मला मी सध्या जवळ गेलो की ती पळून जाणार, इकडे तिकडे दाव तोडायचा प्रयत्न करते लगेच. हे बघा, चल चल चल. आता तरी थोडी शांत झाली. ती बांधून ठेवली 15-20 दिवस झालं, त्याच्यामुळे थोडी ठेप्यावर आली. अन्यथा तिला गटवणं देखील शक्य नव्हतं. आम्ही 7-8 माणसांनी तिला पळू धरलेलं आहे. गटत सध्या नाही ती इतकी, म्हणजे ही आहे, माणसात जवळ येत नाही ती. लहान असल्यापासूनच भित्री आहे का म्हणून भित्री काय माहीत नाही, पण लय भित्री आहे ती पार्वती आणि ही महादेवी. चला तर निघायचं मला साळेगाव बाजार शूट कराय. चला, संध्याकाळी सर्व साळेगावचे व्हिडिओ पाहण्यासाठी सज्ज राहा. आपल्या यूट्यूब चॅनलला संपूर्ण व्हिडिओ पडणार आहेत. चला, धन्यवाद.